नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुमचं. मित्रांनो, कसाऱ्याला पोहोचलोय आणि आता ट्रेनमध्येच आहे. ट्रेनमधले हे दृश्य तुम्ही पाहताय. सर्व मस्त एन्जॉय करत चाललेत आणि आता नाशिक स्टेशनला उतरलेलो आहे. नाशिक आणि सर्वजण आम्ही मित्रमंडळी चाललोय. व्यंकट, सुनील, हैदर भाऊ, ऋषी, मिलिंद सगळे एकदम धमाल फुल. नाशिक स्टेशन वरून आहे ना, आता आम्ही गाडी करून रिक्षाची सेटिंग चालली आणि त्या अगोदर म्हटलेलं मिसळ पाव खाऊया. मिसळ पाववर पाव मारून आम्ही निघालो शहरामध्ये थोडा फेरफटका मारायला. आणि हे नाशिकचं प्रसिद्ध काळाराम मंदिर, संपूर्ण काळ्या दगडात बांधलेलं असं हे मंदिर आहे. अतिशय प्रसिद्ध असं मंदिर. खूप पर्यटक या मंदिराला भेट देतात. रेखीव असं हे या मंदिराची कलाकृती आहे पूर्ण अशी. संपूर्ण काळ्या दगडाचे जे खांब आहेत ते एकसारखेच दिसतात आणि अतिशय दिसायला सुंदर असं हे मंदिर. नाशिकमध्ये तसा आमचा फेरफटका थोडासाच आहे, परंतु मी म्हटलं त्याचा देखील थोडासा आपण व्हिडिओ बनवूया. आणि मंदिरामध्ये जसं शूटिंग करायला परवानगी नाही, तरी पण आम्ही थोडासा आपला प्रयत्न केलेला आणि म्हटलेल्या लोकांपर्यंत आपण ही माहिती पोचवूया. आणि त्याप्रमाणे आम्ही मंदिरामध्ये गेलो. ही कालांची मूर्ती रामाचं इथे अतिशय देखणं रूप इथे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर अतिशय सुंदररित्या असं हे बांधलेलं मंदिर. काळाराम मंदिर हे नाशिक मधील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले. येथे राम, सीता, लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहे. मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते. मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखं आहे. मंदिरासमोरचा हा सभामंडप अतिशय देखणा आणि सुंदर असा सभामंडप आहे. इथे प्रवचने, कीर्तने नेहमीच होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर पद्धतीची आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे, म्हणून याला कालाराम असे म्हणतात. या मंदिरास भेट देऊन आम्ही पुढे निघालो. आणखी पुढे काय काय आहे नाशिकला हे पाहण्यासाठी. ज्या एंट्रन्स मधून आलो होतो त्याच एंट्रन्स मधून परत आता आम्ही बाहेर चाललोय. मिलिंदने इथे गॉगल घेतलाय आणि इथून आता म्हटलेलं बघूया जे जे काय दिसेल. तशी नाशिकमध्ये मंदिरं खूप आहेत, भरपूरच मंदिर आहे, पण आम्हाला खास करून पाहायचं होतं पंचवटी. तर पंचवटीमध्ये जे रामकुंड आहे, सीताकुंड आहे, लक्ष्मण कुंड आहे, हे पाहण्यासाठी आम्ही रामकुंडावर पोहोचलो. इथे फार गर्दी होती आणि तसा थोडाफार स्वच्छतेचा देखील अभाव होता, परंतु त्यातल्या त्यात पाणी थोडंसं स्वच्छ वाटलं या वरच्या कुंडामध्ये, म्हणजे खास करून रामकुंडामध्ये. हे रामकुंड आहे, हे जे वरच्या साईडला तुम्ही पाहता इथे सर्व अगदी लोक डुबक्या मारून स्नान करतात. हे समोर पाहताय ते तुम्ही रामकुंड. त्याच्यानंतर लक्ष्मण कुंड, सीताकुंड देखील आहे. गोदावरीला पाणी तसं खूप कमी आहे. इकडे पाऊस कमी असल्यामुळं पाण्याची खूप, म्हणजे पूर वगैरे जो आला पाहिजे ना नदीला, असं भरभरून पावसाळ्यात पाणी पाहिजे ना, ते इथे नाही पाहायला मिळालं आम्हाला. फेरीवाल्यांची फार गर्दी आहे इथे, त्याच्यामुळं स्वच्छतेचा अतिशय अभाव वाटला या ठिकाणी. दुतोंड्याची मारुती म्हणतात, ते आता मी तुम्हाला दाखवते. याच मारुतीला दुतोंड्या मारुती म्हणतात. अतिशय सुंदर असं हे. आपण शक्यतो गोदावरीला जेव्हा महापूर येतो त्यावेळेला टीव्हीवर हे पाहतो,
तेच आता तुम्ही इथे पाहताय. नाशिकमध्ये देवळांची संख्या खूप आहे. जिकडे पाहावं तिकडेच तुम्हाला देवळं पाहायला मिळतात. वातावरण देखील सुंदर होतं. त्यावेळेला पाऊस नव्हता. तसा या कसाऱ्याच्या पुढे इकडे पाऊस नसतो. कसाऱ्याच्या पुढेच पाऊस असतो. नाशिकला तुम्ही पहा, इकडे तर असं वाटतंय की उन्हाळा चालू आहे आता. तर त्याप्रमाणे खूप गर्दी आहे. ट्रॅफिकची देखील इथे मोठी समस्या आहे, गाड्या पार्किंग करण्याची. आणि हे पाणी बघा, किती घाणेरडं पाणी आहे. गोदावरीच्या पात्रात एवढं अशुद्ध पाणी. आम्ही इथे थोडीफार डाळिंब वगैरे घेतली, कारण 100 रुपयाला 4 किलो म्हटल्यानंतर आमच्या तोंडाला पाणी सुटलं आणि आम्ही डाळिंब घेतली. पण ती नंतर जेव्हा आम्ही मोजमाप केलं तेव्हा 4 किलो भेटलीच नाही, ती तर 2.5 किलोच भेटली. अशा प्रकारची फसवणूक देखील इथे होते. आता आम्ही पोचलोय जिथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं जे नाक कापलं होतं त्या मंदिरामध्ये. ते लक्ष्मण मंदिर आहे इथे आणि तिथे आता आपण पोचलोय. त्या मंदिराला भेट देतोय. तर त्या बाहेरील ही दृश्य तुम्ही पाहता. रामायणाचा सुंदर फील इथे आल्यावर येतो. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया. या देखील मंदिराचे खांब देखील एकाच प्रकारचे आहेत, काळ्या पाषाणातील. अतिशय सुंदर असं बांधकाम. लक्ष्मण मंदिर हे तुम्ही पाहताय. लक्ष्मणाचा शेषनाग अवतार इथे दाखवण्यात आलाय. शेषनाग अवताराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पाहतो तुम्ही, अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. त्यानंतर आता तुम्ही पाहताय भगवान शंकर. ही देखील मूर्ती इथे खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही पाहताय की लक्ष्मणाने ज्या ठिकाणी शूर्पणखेचं नाक कापलं ती ही जागा. त्याचा सुंदर असा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे, जे तुम्ही आता पाहताय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना शेअर करा. धन्यवाद.